कुंभ मेले के दौरान श्रद्धालुओं को यातायात जाम से राहत दिलाने के लिए जल संसाधन मंत्री गिरीश महाजन ने बड़ा ऐलान किया। नासिक त्र्यंबकेश्वर मार्ग को चौड़ा करने की तैयारी शुरू है ताकि इस बार कुंभ मेला बना सुविधा और सुरक्षा का प्रतीक। मंत्री गिरीश महाजन ने आज नासिक त्र्यंबकेश्वर मार्ग का निरीक्षण किया और स्थानीय नागरिकों, किसानों, व्यापारियों तथा प्रशासनिक अधिकारियों से चर्चा की। उन्होंने कहा कि हमारे कुंभ मेले के लिए बेहद महत्वपूर्ण है। पिछले कुंभ मेले में इसी मार्ग पर जाम के कारण श्रद्धालुओं को भारी दिक्कतों का सामना करना पड़ा था। कई लोग नासिक से त्र्यंबकेश्वर तक पैदल चलने को मजबूर हुए थे। महाजन ने कहा कि इस बार ऐसी स्थिति नहीं दोहराई जाएगी। सड़क को चौड़ा कर यातायात सुचारू बनाए जाएंगे। राष्ट्रीय राजमार्ग के मानकों के अनुसार इस सड़क को 50 मीटर तक चौड़ा करने की योजना है। उन्होंने यह भी आश्वासन दिया कि जिनके मकान या दुकानें प्रभावित होगी उन्हें उचित मुआवजा और पुनर्वास का विकल्प दिया जाएगा। यह फैसला किसी के खिलाफ नहीं बल्कि जनहित में लिया जा रहा है। मंत्री ने कहा कि कुंभ मेला लाखों श्रद्धालुओं की आस्था से जुड़ा आयोजन है और उनकी सुरक्षा व सुविधा के लिए सड़क चौड़ीकरण जरूरी है। विकास हमेशा जनता के समन्वय से ही संभव है। नॉर्थ महाराष्ट्र ब्यूरो चीफ भगवान पगारे की खास रिपोर्ट। हा जो रस्ता आहे हा कुंभमेळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, कारण सर्वात जास्त ट्रॅफिक ह्या रस्त्याने राहणार आहे, गर्दी या रस्त्याने राहणार आहे। गेल्या वर्षी रुंदीकरण झालं नाही, होऊ शकलं नाही, त्यामुळे इथून ट्रॅफिक इतकं जाम झालं की लोकांना, भाविकांना नाशिकहून त्र्यंबकेश्वरपर्यंत पायी जावं लागलं आणि म्हणून मग खूप गैरसोय लोकांची झाली। यावेळेला तसं होऊ नये आणि नियमानुसार, नॅशनल हायवेच्या नियमानुसार या ठिकाणी आपल्याला हा रस्ता सेंटरपासून 50 मीटरपर्यंत या ठिकाणी इकडे मोकळा करायचा आहे। आणि याच्यामध्ये अनेक घरं आहेत, दुकानं आहेत, ही अतिक्रमित आहेत किंवा त्याच्या जागेत आहेत, पण नियमानुसार ती काढली पाहिजेत असा नियम आहे। पण गावकरी अनेक दिवसापासून आग्रह धरत आहेत, त्यांची दुकानं आहेत, त्यांची घरं आहेत, ही पूर्वापार पण घरं आहेत। ग्रामपंचायतीने पूर्वी 50 वर्षापूर्वी परवानगी दिलेली घरं आहेत, पण आता शेवटी स्टेट हायवेचे नॅशनल हायवे झालेत, निकष बदललेत, त्याबरोबर वाहनंही आपण बघतात किती पटीमध्ये वाढलेत। म्हणजे 50 वर्षापूर्वी घर बांधलं जरी असेल तरी आज वाहनाच्या संख्येमध्ये 100, 200, 500 पट फरक झालेला आहे। त्यामुळे मग रहदारीला अडथळा होतो आहे आणि म्हणून मग कुंभमेळा आता 1.5 वर्ष राहिलेला आहे आणि त्यासाठी मग ही घरं काढावीत, हा रस्त्याचं रुंदीकरण व्हावं अशी सरकारची आमची भूमिका आहे, डिपार्टमेंटची भूमिका आहे। पण 50 मीटर जर रस्ता इथून सेंटरपासून मोजला तर त्यामध्ये अनेक घरं, अनेक दुकानं त्यामध्ये काढावी लागणार आहेत आणि म्हणून गावकऱ्यांचं, रस्त्याने ज्यांचे व्यवसाय आहेत, शेती, त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा तेवढा रस्ता न घेता तो 25 मीटरपर्यंत घ्या, काही जण म्हणतात 30 मीटर घ्या, काही म्हणतात 27 मीटर घ्या, अशी त्यांची मागणी आहे। म्हणून गेल्या 12-14 दिवसापासून, 15 दिवसापासून या ठिकाणी ते उपोषणासुद्धा बसलेले होते। परवा मी आलो त्यावेळेला त्याचं उपोषण सोडवलं आणि मी आज येणार म्हणून सांगितलेलं आहे। आता नेमकी आचारसंहिता लागलेली आहे, पण मला वाटतं रुंदीकरणाला याला आचारसंहिता प्रश्न येत नाही। फक्त प्रश्न एवढाच आहे की आता रोड सेंटरपासून किती अंतरावर किती पर्याय रस्ता करावा आणि किती घरं अतिक्रमण काढावं हा विषय या ठिकाणचा आहे। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांची मी आताच त्या ठिकाणी बोललेलो आहे। त्या संदर्भामध्ये साहेबांनी मला रात्री बोलण्यासुद्धा सांगितलं, एका महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत। रात्री मी आज त्यांच्याशी बोलेल आणि मला वाटतं उद्यापर्यंत आपण हा निर्णय करू आणि तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात करू।